सुहास इंजिनिअरिंगचा द्वितीय वर्षाला शिक्षण घेत होता. आई बाबा दोघेही शिक्षक असल्याने दिवसभर शाळेतच असायचे. सुहासला एकांत खूप कंटाळा वाटू लागला. कॉलेजमध्ये त्याचे बरेच मित्र लेक्चर अटेंड करायचे नाही. तो पण कॉलेजमध्ये जाणं टाळू लागला. सुहास दिवसभर घरात बसून कॉम्प्युटरवर न्यूड हिरोईनचे फोटो बघू लागला. अशातच त्याला व्यसन जडलं ते पॉर्नचं. पॉर्न म्हणजे उथळ भावनांचा खळखळाट. रोज नवीन नवीन क्लिप्स, नवीन पोझिशन हे सारं त्याला हवं हवं वाटू लागलं. रात्री झोपताना पण तो पॉर्न बघूनच झोपी जायचा. त्याला ना आता जेवणाची सूध असायची ना कशाची. सुहास पॉर्न एडिक्ट झाला होता. दारूचे व्यसन कधी सुटत नाही म्हणतात. हेही तसंच माणसाला बरबाद करून सोडतं. त्याचे काही मित्र पण त्याला नवीन नवीन पॉर्न लिंक शेअर करायचे. तो या जगात वाहत चालला होता. पॉर्न बघून हस्तमैथून करणं, आपल्या मनाला शांत करणे आता हे त्याचं नेहमीचं. एक दिवस त्याच्या घरी घरकामाला येणाऱ्या काकूंची तब्येत बिघडते आणि ती येऊ न शकल्याने आपल्या मुलीला पाठवते. सुहासचे आई-बाबा सकाळची शाळा असल्याने लवकरच निघून जातात. तो आपल्या रूममध्ये कॉम्प्युटरवर ऑनलाईन पॉर्न बघत असतो. एवढ्यात डोअरबेल वाजते. दार उघडायला तो कॉम्प्युटर बंद करून बाहेर हॉलमध्ये येतो. दार उघडताच त्याच्यासमोर एक 20 वर्षाची तरुणी उभी असते. जवळ त्याच्याच वयाची. "मी अंतरा. आईने पाठवलं. मॅडम आहे का घरी?" "आई आजारी आहे म्हणून तिने मला पाठवलं." घरात येतच ती म्हणाली, "नाही, मॅडमची आज सकाळची शाळा आहे." "हरकत नाही, सर्वच कामं पडलेली आहे. तू आधी झाडू पोछा करून घे, नंतर स्वयंपाक कर." सुहास रूमकडे जात म्हणाला. आता तो कॉम्प्युटरकडे वळला. कॉम्प्युटर ऑन करून तो परत पॉन चालू करून बघत बसला. अंतराचा हॉल झाडून झाला होता. ती रूमला पोछा लावत होती. सुहासचा रूमचा दरवाजा उघडाच होता. ती दार नॉक न करता सरळ बादली हातात घेऊन दार खोलते. तिला असं अचानक समोर बघून सुहास भांबावून जातो. वेळ न घालवता तो पटकन व्हिडिओ मिनिमाइज करतो. "डिस्टर्ब केलं का मी? मला माफ करा. पोछा लावायचा होता." तिच्याकडे बघत, "हो, लाव ना." सुहास पाय वर घेऊन त्याच्या बेडवर बसतो. हातात एक पुस्तक घेऊन तो वाचत बसतो. वाचताना अधूनमधून अंतराकडे डोकावून बघतो. नकळत अंतराच्या खांद्यावरून ओढणी खाली घसरते. सुहासची नजर तिच्या छातीवर पडते. मनातच तो पुटपुटतो, "काय माल आहे?" अंतरा मात्र घाबरून आपली ओढणी व्यवस्थित करते. तिला कळतं, सुहास आपल्याकडे सारखा बघत असल्याचं. सुहासच्या मनात आता उत्तेजना निर्माण होतात. त्याच्यासमोर असलेल्या अंतराकडे तो वासनेने बघत असतो. त्याच्या भावनांचा बांध फुटतो. त्याचे शरीर ताठारते. स्त्री देहासाठी व्याकुळ झालेला सुहास आता बेडवरून उतरतो. तिच्याकडे जात तो तिला म्हणतो, "अंतरा, छान नाव आहे. ते पोछा राहू दे, इकडे ये जरा." अंतराच्या हातून पोछा खाली पडतो. ती उभी राहतच म्हणते, "का? काय हवंय?" ती घाबरतच विचारते. सुहास तिच्याकडे सरकतच, "तू हवी आहे. होशील माझी?" अंतराला कळून चुकतंय. सुहास मॅडमचा मुलगा, ज्या मॅडमबद्दल आई गुणगान गात असते. छे! तो तिच्या अगदी जवळ जाऊन तिच्या शरीरावरची ओढणी काढून टाकतो आणि तिला गच्च पकडून भिंतीला रेटतो. ती नको नकोच म्हणत असते. खूप विरोध करते सुहासला. "सुहास, हे बघ, माझी ओढणी दे. प्लीज, सोड मला." आपल्या पुरुषी अहंकाराचा तो पूर्ण भार देत तिला करकचून दाबून ठेवतो. ती रडत नाही किंवा भीतही नाही. खूप ताकदीने ते त्याच्यापासून दूर होत त्याला एक थापड मारते. त्याचा पुरुषी अहंकार दुखावतो. तो तिच्या पुन्हा जवळ जाऊन आता तिची हयगय करणार नसतो. पण अंतरा ती ओढणी अंगावर ओढतच, "थांब, आहे तिथेच. अरे, कसला दळभद्री पुरुष आहेस तू. पॉर्न बघून एकट्या मुलीवर बलात्कार करण्याचा प्रयत्न करतो. तू पॉर्न बघत आहे हे तुझी भेदरलेली अवस्था बघून मला कळलं होतं. पण काय करू, मला इथे काम करण्याची मजबुरी आहे. त्यावरच आमचं घर चालतं." सुहास काहीच न बोलता स्तब्ध राहून ऐकतो. "बलात्कार?" म्हणून ती मोठ्याने हसू लागते. आपल्या अंगावरची ओढणी काढून त्याच्या अंगावर फेकते. ती सलवार काढते. "अंतरा, काय करते? थांब." अंतराने त्याचं ऐक न ऐकता सलवार काढून त्याच्या समोर जाऊन म्हणते, "तुला हेच हवं होतं ना? घे आता, तुझ्या समोर आहे मी. भागव तुझी भूक, तुझी आग." सलवारमधून टक लावून छातीकडे बघत होता ना, "आता घे." काढला सलवार. ती सलवार बाजूला भिरकावून त्याच्यासमोर उभी राहते. एवढा वेळ आपला पुरुषी अहंकार दाखवणारा सुहास काहीच बोलत नाही. तो खाली मान घालून उभा राहतो. आपल्या हातात असलेली ओढणी तिच्या शरीरावर फेकत म्हणतो, "हे बघ, माझा असा काही इंटेन्स नव्हता. मी तू यायच्या आधीच पॉर्न बघत होतो. हे खरं आहे. माझ्या भावना जागृत झाल्या आणि थोडा तोल गेला." अंतरा हसतच, "तोल गेला? वा."
अरे, अंगावर वस्त्र असून ओढणी ढळली तर तूच काय? तुझ्यासारखे कित्येक पुरुष उघड्या डोळ्यांनी स्तनाकडे टक लावून बघत असता. काय वाटतं रे? स्तन म्हणजे तुम्हाला फक्त सेक्शुअल अवयव ओरबडण्याचं, तिच्या देहाचे लचके तोडायचे? याच एका स्त्रीच्या स्तनाचे बोळे तोंडात टाकून तू दूध प्यायलास, लहानाचा मोठा झाला. आता त्या स्तनाबद्दल एवढं आकर्षण, ते पण पॉर्न बघून? अरे, मासिक पाळीत हे स्तन स्त्रीला वेदना देतात. तो 4-5 दिवसांचा पोटावर स्तनावर जड भार नकोसा होतो. कसं सहन करत असेल रे कुठलीही स्त्री? केली कधी कल्पना? आता मी गयावया केली असती. तुझ्या पाया पडले असते. विनंती केली असती. तुझ्या थोबाडीत नसती दिली तर तुझे तेच हात माझ्या स्तनाकडे वळले असते. तुझ्या दातांनी माझ्या स्तनाचे लचके तोडले असते. सुहासला हे ऐकून आता आपण काय केलंय हे याची पुरती जाणीव होत होती. तो निर्विकार नजरेने तिच्याकडे बघत होता. छाती आणि योनीला टक लावून पाहणारे डोळे शरमेने खाली वळले होते. स्त्री तुम्हाला किती वेदनेतून जन्म देते? तुम्ही पुरुष कल्पनेने मरून जाल. ज्या योनीसाठी तुमचं शरीर, तुमच्या भावना स्वस्थ बसू देत नाही, त्या योनीद्वारातूनच तुमचाही जन्म होतो. जन्म देताना तिला असंख्य मरणयातना होतात. कळा सहन करून ती जन्माला घालते तुम्हाला. कितीतरी घाण भरलेली असते तुमच्या पुरुषांच्या डोक्यात स्त्रीच्या गुप्तांगाबद्दल. सुहास माफीच्या स्वरात म्हणाला, अंतरा, प्लीज मला वाईट समजून नको घेऊ. मी गेली 1 वर्ष झालं या पॉर्नच्या जाळ्यात अडकलो. मित्र त्यांच्या गर्लफ्रेंडसोबत अय्याशी करतात. माझी कोणी गर्लफ्रेंड नाही. मी नेहमीच पॉर्न बघून आपल्या भावना शांत करतो. पण आज त्याच वेळेस तू आली. आज माहीत नाही माझ्या हातून काय घडलं असतं. अंतरा त्याला समजावतच म्हणाली, पॉर्न बघून तर अजून तुमचं शरीर तुम्हाला स्वस्थ बसू देत नाही. अरे, त्यांना पैसे मिळतात. तिथे कुठेच तिच्या भावनांचा विचार होत नसावा. हो अंतरा, पॉर्नमध्ये भडक दृश्य दाखवतात. त्याने अजूनच उत्तेजना मिळते आम्हाला. तिथे स्त्रीबद्दल प्रेम, आपुलकी, आनंदाचा स्पर्श नसतोच. तिथे विद्रूप भावनांचा खळखळाट असतो. इतके भडक दृश्य बघून कुठल्याही पुरुषाला वाटेलच. पण आज तू माझे डोळे उघडलेस. माझ्यामुळे तुला जो त्रास झाला त्यासाठी माफ कर. अंतराला काय बोलावं कळत नव्हतं. खरंच पुरुषालाही स्त्रीचा आदर करता येतो हे अंतराला कळतं. पण पॉर्नमुळे हेच पुरुष हैवाणीपर्यंत पोहोचतात. ती याचा विचारच करत असते. अंतरा कसला विचार करते हे बघ. तू खूप धाडसी आहेस. तू मला थापड मारली आणि आता मी त्याचा बदला घेईल असा विचार करते का? हे बघ, मला त्याने आता काही फरक पडणार नाही. तुझ्या एका थापडेने मला गुन्हेगार होण्यापासून वाचवले. नाही, मी कसलाही विचार करत नाहीये. तुझ्यातही एक चांगला माणूस दडलाय, तो जोपास. विकृतीला बळी नको पडू. श्वास मोकळा श्वास घेतच म्हणतो, आजपासून नो पॉर्न. अंतरासुद्धा मनोमन त्याच्या या चांगुलकीने सुखावून तिथून निघून जाते.